महाराष्ट्र राज्यात युती सरकार स्थापन झाल्यानंतर अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे। विशेषतः चंद्रपूर आणि इतर भागातील अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार हा प्रश्न कायमच अनुत्तरित होता। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या घोषणामुळे परवानाधारक वाहनांना 24 तास वाळू वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे। पण यामुळे अवैध वाळू तस्करी थांबेल का यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिजाची वाहतूकही 24 तास करता येतं। परराज्यातून आपल्या राज्यामध्ये जी वाळू येतं त्या वाळूला 0 रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो। महाराष्ट्र राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या उन्हाळी अधिवेशनात चंद्रपूर आणि राज्यातील इतर भागातील अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा मांडण्यात आला होता। या बाबतीत लवकरच विचार करून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं होतं। यानंतर पावसाळी विधानसभेत त्यांनी केलेल्या घोषणावरनं आता या वाळू तस्करीवर निर्बंध लागेल का हा प्रश्न उपस्थित होतोय। या दिलेल्या निर्णयावरनं परवानाधारकांनाच फक्त रात्रीच्या वेळेस वाळू वाहतूक करण्याची परवानगी असल्याचं स्पष्ट होतंय। मात्र परवाना नसताना अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारे आणि त्यांची वाहतूक करणारे या वाळू तस्करांवर प्रशासनाच्या वतीने काय निर्बंध घातले जातील या बाबतीत कुठलीही स्पष्टता या घोषणेत दिसून आलेली नाही। बांधकाम क्षेत्रातील अत्यावश्यक घटक असलेल्या वाळूच्या उपलब्धतेतील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभरात वैध परवाना असलेल्या वाहनांना वाळूची वाहतूक 24 तास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे। भाजप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली। त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे वाळू पुरवठ्यात येणारे अडथळे दूर होतील, तसेच अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होईल असेही त्यांचे म्हणणे आहे। माननीय विरोधी पक्षनेते एक निवेदन आहे। सभापती महोदय, वाळूचं उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 कालावधीत करता येतं। एनजीटीचा नियम आहे की सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत। तसेच सायंकाळी 6 वाजेपर्यंत वैध वाहतूकीचा परवाना ईटीपी तयार करण्यात आलेल्या वाहनामधून सायंकाळी 6 नंतरही त्या सकाळी 6 ते सायंकाळी 6च्या कालावधीत जो ईटीपी तयार होतो त्या ठिकाणी 6 नंतर त्याची वाळूची वाहतूक करता येतं। वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिजाची वाहतूकही 24 तास करता येतं। काही शहरामध्ये दिवसा वाहनाच्या रहदारीचे प्रमाण, जे मेट्रो शहर आहेत, रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीस बंदी असते दिवसानी, कारण अनेक कारणं असतात। अनेक ठिकाणी विविध प्रकल्पाचे कामं विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी वाढलेली आहे। शिवाय सायंकाळी 6 नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध जो वाहन आहे वाहनाचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही, कारण वाहनाला 24 तास परमिट आहे, पण वाळू आपण 12 तासच त्या ठिकाणी देण्याचा आपला ट्रान्सपोर्ट करण्याचा नियम आहे। सभापती महोदय, या ठिकाणी परराज्यातून आपल्या राज्यामध्ये जी वाळू येतं त्या वाळूला 0 रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो। पण राज्याच्या वाहतुकीला ही परवानगी आपण देत नाही, तर राज्यामधील वाळूच्या वाहतुकीसाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये जी वाळू उत्खनन करून आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या वाळूला 24 तास त्या ठिकाणी वैध परवाना देऊन आपण त्या ठिकाणी ज्या शर्ती अटी आहे, शर्ती अटी काय आहेत, त्याचं जिओ फेन्सिंग करणे, त्या ठिकाणी CCTV सर्व्हिलन्स त्या प्रत्येक वाहनाला देणे, GPS बसवणे। पण दिवसभरात जे उत्खनन होतं ते साठा जो असतो त्या साठ्याला रात्री वाहतूक करता येत नाही, म्हणून आपण 24 तास वाहनाला परमिट देतो आहे। आणि महाखनिजवर ऑनलाईन करून नंतरच हे वाहन चालू असेल
त्याला CCTV असेल, त्याला GPS असेल, जिओ फेन्सिंग असेल, या अटीवर आपण जी दिवसानी जो साठा झालेला आहे त्याला रात्री वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे. सध्या वाळूचे उत्खनन पहाटे 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत करता येते आणि त्याच वेळेत वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. सायंकाळी 6 नंतर वाळूची वाहतूक करता न आल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होतो. परिणामी प्रकल्प रखडतात व त्यावर अनावश्यक खर्च देखील वाढतो. हे लक्षात घेऊन सरकारने काही अटी शर्तींच्या अधीन राहून पहाटे 6 ते सायंकाळी 6 दरम्यान उत्खनन करून ठेवलेल्या वाळूची वाहतूक वैध परवानाधारक वाहनांमार्फत 24 तास करण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणता येईल. शासन घोषणा तर करतात, मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाते का याकडे कोण लक्ष देईल? प्रशासकीय अधिकारी शासनाच्या या घोषणांना तिलांजली देत त्यांचे हप्ते बिनरुखावट कसे चालू राहतील याची जास्त काळजी घेतात. आता जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अमरावती जिल्ह्यात अवैध काम रात्रीच्या अंधारात होतात. शक्यतोवर पहाटे 3 ते 6 वाजताच्या दरम्यान वाळूने भरलेले ट्रक शहरात प्रवेश करतात. या वाळूने भरलेल्या ओव्हरलोड गाड्यांमुळे शहरातील रस्त्यांची हालत खस्ता झालेली आहे आणि या रस्त्यांच्या होणाऱ्या दुरावस्थेमुळे सरकारी खजिन्यांवर भर पडतो. या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांची गुंडागर्दी वाढलेली आपल्याला जिल्ह्यात बघायला मिळते. कोणाचीही भीती न बाळगता वेळोवेळी हप्ते पोहोचून राजरोसपणे हे अवैध धंदे जिल्ह्यात सुरू आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या अवैध धंद्यांना पोलिसांच्या देखरेखीखाली सर्रास आश्रय मिळत असल्याचं बोललं जात आहे. सिटी न्यूजने काही वर्षापूर्वी अवैध वाळू तस्करांच्या विरोधात बातमी चालवली होती. तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी 1 महिना धडक मोहीम चालवून 40 ट्रकांवर कारवाई केली होती. या अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर भर पडतोय, तसेच रस्त्यांची दुरावस्था होते आहे ते वेगळंच. शासन हा पैसा सामान्य माणसांकडनं टॅक्सच्या माध्यमातून मिळवित असतो. शासनाच्या तिजोरीवर पडलेल्या बोजाचा भार सामान्य जनतेला चुकवावा लागतो, तोही वाढलेल्या टॅक्सच्या माध्यमातून. सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा तर केली आहे, परंतु फक्त घोषणा केल्याने अवैध वाळू तस्करी थांबेल का? हप्ते खाऊन या वाळू तस्करांना आश्रय देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर अंकुश लागेल का? वाळूने भरलेल्या गाड्यांची वाळू भरण्याच्या क्षमतेबाबत कोणतीही स्पष्टता या घोषणेत नाही. गाड्या ओव्हरलोड होणार यावर कोण लक्ष देईल? वाळूने भरलेल्या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई होईल का? पोलीस प्रशासन जिल्ह्यात चालत असलेल्या या अवैध धंद्यांवर निर्बंध घालण्यात यशस्वी होईल का? ही सर्व प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. आता बघणे हे आहे की प्रशासन यावर काय पावले उचलतात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परवानाधारक वाहनांना 24 तास वाळू वाहतूक करण्याची परवानगी देऊन बांधकाम क्षेत्राला निश्चितच दिलासा दिला आहे. यामुळे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र या घोषणांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कसे निर्बंध घातले जातील याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. अमरावतीसारख्या जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात होणाऱ्या अवैध वाळू वाहतूक, ओव्हरलोड गाड्यामुळे रस्त्याची होणारी दुर्दशा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारा कथित आश्रय हे गंभीर प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. केवळ घोषणा करून अवैध वाळू तस्करी थांबणार नाही, तर त्यासाठी कठोर अंमलबजावणी, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पोलीस प्रशासनाची सक्रिय भूमिका आवश्यक आहे.